मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील सरकारी दवाखाना अनेक समस्यांच्या वेढाक्यात सापडलं। मुक्ताईनगर कुऱ्हा येथील सरकारी दवाखाना हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्रस्ताव प्रलंबित। एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचं मानल्या जाणारं कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या केंद्रावर जवळपास 40 ते 50 खेड्यागावांचा रुग्णसेवेचा कारभार या ठिकाणी चालत असतो। अनेक रुग्णांना या ठिकाणी रुग्णसेवा बजावल्या जाते। मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे इमारतीचं दुरवस्था झाली आहे, भर पावसाळ्यात इमारतीला मोठ्या प्रमाणात सध्या गळती लागलेली आहे। स्लॅबचा अनेक भाग या ठिकाणी कोसळतोय। अशा अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। या ठिकाणी येत असलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकण्याची वेळ येत आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या या ठिकाणी जी मशीन आहे ते देखील नादुरुस्त पडलेली आहे। त्यामुळे अनेक समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत। जिल्ह्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। त्यातच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा कुऱ्हा सरकारी दवाखाना आहे। मात्र रुग्णांना अशा प्रकारे अनेक समस्याला सामोरे जात असल्यामुळे मोठे हाल रुग्णांचे या ठिकाणी होत आहेत। अपूर्ण रुग्णसेवे देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्टॉप देखील या ठिकाणी असल्यामुळे रुग्णसेवा या ठिकाणी देताना कर्मचाऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागते। या बाबीकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात आहे। त्यामुळे नागरिकात तीव्र प्रकारे संताप देखील व्यक्त केला जात आहे। या बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी पाहिलं तर इमारतीच्या संदर्भात निधी मिळत नसल्यामुळे काम जैसे थे पडून आहे। त्यामुळे इमारतीचं काम होत नाही का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे।